हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवणार आहोत. तर आपला प्रॅक्टिस सेट 1.4 मधला क्वेश्चन आहे. तर आपण ते क्वेश्चन वाचून घेऊया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजेच काय करायचं आहे, दिलेले व्हेरिएबल्स आहेत त्यांचे आपल्याला व्हॅल्यू जी आहे ती शोधून काढायची आहे. एक्स इज इक्वल टू वॉट, वाय इज इक्वल टू वॉट. आता आपण फर्स्ट इक्वेशन बघूया. ह्याच्यामधलं 2/x - 3/y इज इक्वल टू 15. आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. 8/x + 5/y इज इक्वल टू 77. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. याचाच अर्थ काय होतो, 2 × 1/x. आता जर का आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर इथे एक्स कोणत्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, आपला तो फ्रॅक्शन फॉर्ममध्ये दिलेला आहे. मग आपण लिहून घेतलं 2 × 1/x - 3 × 1/y इज इक्वल टू 15. 8 × 1/x + 5 × 1/y इक्वल टू 77. आता इथे आपल्याला काय दिसतंय, 1/x आहे. मग त्याला जर का आपण दुसरं काहीतरी नाव दिलं तर आपल्याला फ्रॅक्शन लिहिताना जो आहे तो वाटेल की सरळच आहे. म्हणजे आपल्या साध्या भाषेमधला नंबर आहे, कोइफिशियंट आहे आणि व्हेरिएबल आहे असं वाटेल. आपला आन्सर काढता येईल आणि मग 1/xचं आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो की आपल्याला आन्सर मिळून जाईल. मग चला बघूया, आपण लिहून घेऊया. रिप्लेसिंग 1/x बाय a and 1/y is equal to replacing 1/x by a and 1/y by b. म्हणजे आता आपण a आणि b चा व्हेरिएबल म्हणून वापर करणार आहोत. आपला आन्सर काय, 2 1/x च्या ऐवजी लिहिलं a -3 1/y च्या ऐवजी लिहिलं b इक्वल टू 15. हे आपलं झालं थर्ड इक्वेशन. 8 1/x च्या ऐवजी a प्लस 5 1/y च्या ऐवजी b, 5b इक्वल टू 17. आता आपल्याला काय दिसतं आहे इथे, आपण 3b 5b प्लस b करून घेऊया. मग आपलं उत्तर काही येतं आहे का, कारण दोन्ही नंबर्सचे आहेत. इथे बघा आपल्याला काय दिसते 1577 म्हणजे 2 ऑड नंबर म्हणजे आन्सर इवन नंबर येईल. बरोबर आहे. इथे सुद्धा 2 ऑड नंबर्स आहे, प्लस मायनस केल्यानंतर त्याचा आन्सर इवनमध्ये येईल. हे ऑलरेडी दोन्ही इवनमध्ये आहेत म्हणजे त्यांचा आन्सर इवनमध्येच येईल. मग आपण डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला आन्सर शॉर्ट करून सोपं मिळेल. मग करून घेऊया. ॲडिंग इक्वेशन्स 3 and 4. 2a - 3b इक्वल टू 15 प्लस 8a प्लस 5b इक्वल टू 77. 8 + 2 10a मायनस आणि प्लस आहे म्हणजे आपल्याला करायचं आहे मायनस आणि >1ची साईन द्यायची. 5 मधून 3 गेले 2 राहिले. 5ची साईन आहे प्लस म्हणून दिलं प्लस 2b इक्वल टू 5 + 7 12 2 1 कॅरी फॉरवर्ड 1 + 1 2 2 + 7 9. आन्सरला 92. 10a + 2b इक्वल टू 92 डिवायडिंग बाय 2 म्हणजे आन्सरला 5a + b इक्वल टू 46. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 5. आता आपण दोन्ही नंबर्सला जे आहे ते मायनस करून घेऊया. मायनस करून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला आन्सर येईल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 and 4. 8a + 5b इक्वल टू 77. 2a - 3b इक्वल टू 15. सबट्रॅक्टिंग करायचं म्हणजे प्लसचं मायनस झालं, मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं. 8a - 2a 6a प्लसची साईन आली. 5 + 3 8b इक्वल टू 77 - 15. 7 मधून 5 गेले 2 राहिले. 7 मधून 1 गेले 6 राहिले. आन्सर आलं 62 डिवायडिंग बाय 2. 3a + 4b इक्वल टू 31. मल्टिप्लाईंग बाय 4 टू इक्वेशन 5. आता काय झालेलं आहे इथे बघा, 4b आहे, इथे 3a आहे. मग आपल्याला सोपं पडतं आहे. जर एकाच नंबरला आपण 4ने मल्टिप्लाय केलं आणि मग नंतर त्याला सबट्रॅक्टिंग केलं तर मायनस होऊन जाईल. म्हणजे मग आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल, मग आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल, मग आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल.
करून घेऊया आपण. मल्टिप्लाइंग बाय 4 टू इक्वेशन 5 म्हणजे काय होईल. इक्वेशन 5 आपलं या इथे आहे. जरा एकदा रेफरन्सला बघून घेऊया. 5a इंटू 4 20a प्लस ॲज इट इज b इंटू 4 4b इक्वल टू 46 इंटू 4. आन्सर इज 184. आता काय करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 6 फ्रॉम 7. 20a प्लस 4b इक्वल टू 184. मोठा नंबर आहे तो वरती लिहून घेतलेला आहे. 3a प्लस 4b इक्वल टू 31. मायनस करायचं आहे. प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं. 20 मायनस 3 17a 4b मायनस 4b कट झालेले आहेत. 184 मायनस 31. 4मधून 1 गेले, 3 राहिले. 8मधून 3 गेले, 5 राहिले. 1 ॲज इट इज म्हणजे आन्सर आला आहे 153. देअरफॉर a इज इक्वल टू 17 9 जा 153. a इज इक्वल टू 9. Put a is equal to 9 in equation 3. 2a minus 3b equal to 15. आता aच्या ठिकाणी आपण a ची व्हॅल्यू टाकूया. 2 इंटू 9 मायनस 3b इक्वल टू 15. 9 2 जा 18 मायनस 3b इक्वल टू 15. आपण काय करू आता मोठ्याकडे जे आहे ते छोट्याला करून घेऊ, कारण मायनस 3b आहे म्हणून तो इथे आला की प्लस 3b होईल म्हणजे आपलं उत्तर काढताना सोपं पडेल. 18 मायनस 15 इज इक्वल टू 3b. 18 मायनस 15 3 इज इक्वल टू 3b. देअरफॉर 1 इज इक्वल टू b. आता काय करायचं आहे. आपला मुळामध्ये जो प्रश्न होता तो कसा होता. 2x मायनस 3 अपॉन वाय इज इक्वल टू 15. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स आपण काय पकडलं होतं 1 अपॉन एक्स घेतो आणि मग त्याला आपण रिप्लेस केलं होतं ए आणि बीनी. ओके, मग आपण लिहून घेतलं रिप्लेसिंग ए बाय 1 अपॉन एक्स अँड बी बाय 1 अपॉन वाय. म्हणजे मग आता 1 अपॉन एक्स इज इक्वल टू ए, कारण ए इज इक्वल टू 1 अपॉन एक्स आहे म्हणजे 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 9 झालेलं आहे. आणि 1 अपॉन वाय इज इक्वल टू 1 आहे कारण बीची व्हॅल्यू 1 आहे. मग एक्स इज इक्वल टू काय होईल 1 अपॉन 9 होईल आणि वायची व्हॅल्यू काय होईल 1 होईल. तुम्हाला हे हवं असेल तर मी एकदा ते समजावून तुम्हाला सांगते की कसं आपण हे उत्तर काढतो. 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 9 जे आहे. प्रॅक्टिस करा तुम्ही. आता काय झालेलं आहे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 1 इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 इंटू 1 आणि इक्वल टू 9x झालेले आहेत. ओके, मग आता एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायला लागेल 9ला इथे आणावं लागेल. तो कसा येईल डिवाईडमध्ये येईल. 1 अपॉन 9 इज इक्वल टू एक्स. ह्याची प्रॅक्टिस करा तुम्हाला आन्सर कळणारच आहे. म्हणजे या प्रकारे आपला आन्सर मिळालेलं आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे देअरफॉर सोल्युशन एक्स वाय किंवा एक्स स्वल्पविराम कॉमा वाय इज इक्वल टू 1 अपॉन 9 कॉमा 1 किंवा सरळ सरळ काय करा ब्रॅकेट्स करा. यावेळेला मी ब्रॅकेट्स करून दाखवणार आहे कारण दोन्हीसुद्धा जवळजवळ आलेले आहेत. ब्रॅकेट्स करूया सोपं पडेल आपल्याला. आता आपण पाहूया सेकंड क्वेश्चन. आपला सेकंड क्वेश्चन आहे 10 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 2 अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू 4. त्याच्यानंतर आहे 15 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 5 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू -2. आता बघा आपल्याला जर का एखादा नंबर ॲझ्युम करायचा असेल किंवा रिप्लेस करायचं असेल तर आपल्याला कसा तो लिहायचा आहे 1 अपॉन एक्स प्लस वाय किंवा 1 अपॉन एक्स मायनस वाय. सिंगल एक्स किंवा सिंगल वाय असे नंबर्स नाही आहेत. एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय अशा प्रकारे आहे. मग आपण प्रथम काय करूया. जर का 10 अपॉन एक्स प्लस वाय असेल तर आपण काय लिहिणार 10 इंटू 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 2 इन द ब्रॅकेट 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हा आपला फर्स्ट इक्वेशन झाला. 15 इन द ब्रॅकेट 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 5 इन द ब्रॅकेट एक्स अपॉन
1/x minus y equal to -2. आता आपण काय करूया, रिप्लेसिंग 1/x plus y by m and 1/x minus y by n म्हणजेच काय होईल, 1/x plus y च्या ऐवजी काय येईल, m येईल. म्हणजे काय होईल, 10m plus 2 1/x minus y च्या ठिकाणी येईल n म्हणजे 2n equal to 4. सेकंड इक्वेशन जे आहे ते आता करून घेऊया आपण. 15m minus 5n equal to -2. मग आता तयार झालेले नवीन इक्वेशन्स आहेत त्यांना आपण नंबर देऊया 3 and 4. मल्टिप्लाईंग बाय 5 टू इक्वेशन 3. कारण बघा कसं दिसतंय, इथे 2n आहे ते 5n आहे, प्लस मायनस आहे, डायरेक्टली आपण याला कट आऊट करू शकतो, पण दोन्हींची व्हॅल्यू सारखी असेल तर. म्हणून थर्डला जे आपण ते 5ने मल्टिप्लाय करूया आणि फोर्थला जे आहे ते 2ने मल्टिप्लाय करूया. म्हणून ते लिहून घेतलं मल्टिप्लाईंग बाय 5 टू इक्वेशन 3. 10m into 5 50m plus as it is 2n into 5 10n is equal to 4 into 5 is equal to 50. हे जर आपलं फिफ्थ इक्वेशन. मल्टिप्लाईंग बाय 2 टू इक्वेशन 4 म्हणजे काय होईल, 15m into 2 30m minus as it is 5n into 2n 10n equal to -2 into 2 is equal to -4. हे जर आपलं सिक्स इक्वेशन. मग आता 1 + 1 मायनस आहे, ॲडिंग केलं तर आपल्याला कटआउट करता येतील आणि एमची व्हॅल्यू मिळेल. ॲडिंग इक्वेशन्स 5 and 6. 50m plus 10n is equal to 20 plus 30m minus 10n equal to -4 plus 10n minus 10n कटआउट झाले. 50m plus 30m is equal to 80m is equal to 20 minus 4 is equal to 16. Therefore m is equal to 16/80. म्हणजे काय झालं, 16 5 80 म्हणजे आपला आन्सर झालेला आहे. Therefore m is equal to 1/5. आपल्याला mची व्हॅल्यू कळलेली आहे 1/5. Put m is equal to 1/5 in equation 4. 15m minus 5n equal to -2. 15 into 1/5 minus 5n is equal to -2. 5 1 = 5, 5 3 = 15. म्हणजे आन्सर इथे काय राहिलेलं आहे आपलं 3. लिहून घेतलं 3 minus 5n equal to -2. मग आता हा -2 आपण इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला घेऊया. म्हणजे काय होईल, 3 + 2 equal to -5n जो आहे तो राईट हँड साईडला घेऊया, तो होईल +5n. 3 + 2 is equal to 5 is equal to 5n. Therefore 1 is equal to n. 5 1 = 5, 5 1 = 5. Replacing m by 1/x plus y, n by 1/x minus y. आता mची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, 1/5 लिहून घेतलेलं आहे. 1/5 is equal to 1/x plus y आणि nची व्हॅल्यू होती 1 is equal to 1/x minus y. 1/5 आणि मग आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजे काय होईल, 5 1 = 5 equal to x plus y. 1 equal to x minus y. आता हे दोन्ही तयार झालेले जे इक्वेशन आहेत त्यांना आपण 7 आणि 8 नंबर देऊया. x plus y is equal to 5, x minus y is equal to 1, 7 and 8 नंबर. x plus x 2x is equal to 5 plus 1 6 plus y minus y कट होणार आहेत. याच्यावरती आपल्याला एक वर्ड लिहायचा, एक सेंटेन्स लिहायचा राहून गेलेला आहे, तो आहे ॲडिंग इक्वेशन 7 and 8. 2x is equal to 6, therefore x is equal to 3. Put x is equal to 3 in equation 7. x plus y is equal to 5 म्हणजे 3 plus y is equal to 5. Therefore y is equal to 5 minus 3. Therefore y is equal to 2. आता आपल्याला x आणि y दोन्हीची व्हॅल्यू माहिती पडलेली आपण लिहिणार आहोत. सोल्युशन इज एक्स वाय 3 and 2. 3 2. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पहिली m आणि n ची व्हॅल्यू काढली. m आणि n आपल्या इक्वेशनमध्ये नव्हतेच.
आपल्याला काय विचारतं एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायला सांगितलेली होती. मग MNच्या व्हॅल्यूनंतर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळणार आहे. हा क्वेश्चन जर आपल्याला आला तर हा क्वेश्चन आपला 4 मार्कांसाठी येऊ शकेल. आधी आपण ॲज्युम करणार आहोत, मग त्याची व्हॅल्यू काढणार आहोत, मग एक्स आणि वायची व्हॅल्यू काढणार. म्हणजे एकूण आपण 4 ठिकाणी 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूज काढणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपलं सोल्युशन एक्स आणि वायचं मिळणार आहे. त्याच्यामुळे ह्या क्वेश्चनला आपल्याला आहे 4 मार्क. थोडीशी प्रॅक्टिस जास्त केलीत तर हे 4 मार्क व्यवस्थित तुम्हाला मिळणार आहे. एमची व्हॅल्यू काढलीत किंवा जे काही तुम्ही ॲज्युम करणार त्याच्या दोन्ही व्हॅल्यूज काढल्या 2 मार्क मिळाले. मग ओरिजिनल एक्स आणि वाय जे काहीतरी आपल्याला दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू काढलीत 2 मार्क मिळाले. झाले एकूण मिळून 4 मार्क. फक्त लिहिताना वेगवेगळ्या स्टेप्स येत आहेत, त्या वेगवेगळ्या स्टेप्स व्यवस्थित लिहा. आता एखाद्या ठिकाणी असं मी जसं लिहिलेलं आहे चुकून राहून गेलं आहे ॲडिंग इक्वेशन 7 and 8, पण इथे तुम्हाला दिसतं आहे व्यवस्थित, ते कळतं आहे व्यवस्थित, त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की तुम्हाला ते लिहायचंच आहे किंवा आता आपण असं दिसते आपल्याला पण इथे काहीच केलं नाही आहे. ॲडिंग होतं आहे, काय होते माहिती नाही पडणार आहे. मग इथे सरळ सरळ तुम्ही साईन लिहून घ्या. झालं की हो ॲडिंग, दिसलं त्याला ॲडिंग केलेलं आहे म्हणून. नाही इक्वेशन दिलं, नाही आपण सेंटेन्स फॉर्ममध्ये लिहिलं त्याचं उत्तर तरीसुद्धा चालणार आहे. पण तुमच्या सगळ्याच्या सगळ्या स्टेप्स या व्यवस्थितच आल्या पाहिजेत, तर तुम्हाला हे 4 मार्क मिळणार आहेत.